जरा प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. मी जे तुम्हाला सकाळी पैसे दिले होते ना, ते मला तुम्ही विथ इंटरेस्ट देऊ शकता का? हो साहेब, असं काय करताय? तुम्हाला मी सकाळी सांगितलं ना, एवढी मोठी अमाऊंट असेल तर द्यायला थोडा वेळ लागतो, इतकंच. हे बघा, खूप मोठा इश्यू आहे. ऍक्च्युली ना, मला ते पैसे हॉस्पिटलमध्ये भरायचे होते. तुम्ही जर मला आत्ता ताबडतोब पैसे दिले ना, तर मी ते हॉस्पिटलमध्ये भरून त्या हॉस्पिटलचं बिल पे करू शकेन. हो देणार मी साहेब, देणार. उद्या भरून टाका, ठीक आहे? बरं, उद्या नक्की द्याल का? अहो नक्की म्हणजे काय साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी बेईमानीचा बिझनेस अजिबात करत नाही. उद्या मी तुम्हाला 4 लाख रुपये देतो, ते तुम्ही भरून टाका. सगळं व्यवस्थित होईल, ठीक आहे? ठीक आहे, थँक्यू. बाबा, काय दमलात खूप? हो रे, बसून बसून कंटाळा आला. हे घ्या, चहा घ्या. मस्त आलं घालून केलाय, तुम्हाला आवडतो तसा. तू केलंस? म्हणजे काय? बरं, जेवायला दाल खिचडी चालेल ना? कशाला? बाहेरूनच मागव ना आता. हो बाबा, असं काय करताय? आज सकाळपासून हॉटेलचं खाताय तुम्ही. त्रास होईल तुम्हाला. मी कढी आणि खिचडी करतो. यार, सगळं लोड तुझ्या एकट्यावर पडत रे. सॉरी. हो, असा नका विचार करू. बरं, दुसरी गोष्ट, जेवण झाल्यानंतर आपण जरा एक फेरफटका मारायला जाऊया. तुमचे पाय मोकळे होतील. बसून बसून कंटाळला असाल तुम्ही. नको नको, तू एक तर दिल्लीहून दबून आलेला आहे. मी जाईन एकटा. राहू दे. हो, एकटे नका जाऊ. तुमच्या बरोबर कोणीतरी. अरे मी आहे ना त्याच्याबरोबर. कशाला काळजी करतो उगाच, हा? बस, बरं झालं आलास. तुलाच आता फोन करणार होतो मी. बस झाल्या टेस्ट? हो, झाल्या ना. आणि रिपोर्ट? रिपोर्ट 4-5 दिवसांनी मिळणार आहे. संजीवनी हॉस्पिटललाच गेला होता ना? संजीवनीच. अरे हा, आठवलं. तिथे ना डॉक्टर फडणीस भेटले होते, तुझी चौकशी करत होते. माझे मित्र आहेत ते. बरोबर, खूप मदत झाली होती त्यांची. कधी? अरे हा, ते तुला आठवतं की माझ्या वाढदिवसा दिवशी मी रुटीन चेकअप साठी गेलो होतो हॉस्पिटलला. हा, तेव्हाच तुला तिथे ती वल्लरी भेटली होती. ऍक्सिडेंट झाला होता बघ तिचा. हा, त्या डॉक्टर फडणीसने तिला ऍडमिट करून घेतलं होतं. नाही तर ते पोलीस केस, चौकशा सगळ्यामुळे उगाच वेळ गेला असता. हो, पण मग आज सुद्धा खूप मदत केली बरं का त्यांनी. हो, म्हणजे माझ्या डॉक्टरांशी स्वतः ते बोलले फडणीस. त्यानं तुझी चौकशी केली आणि अनिशशी बराच वेळ बोलत होते. अनिश काय बोलत होता डॉक्टरांशी? नाही, ते काही कळलं नाही, कारण मला लगेच आतमध्ये चेकअपला बोलवलं ना, त्यामुळे नाही कळलं. पण काय रे, विचार कसला करतोय? नाही, काय नाही. काही काळजी करू नको रे. जेव्हा एकट्यावर काही नाही पडणार आहे. मी आहे, माझा मुलगा आहे. हो, मग आज होता ना तो. हो, आज पण होता ना. मग? होता. म्हणजे दिवसभर नाही, पण येऊन जाऊन होता की. का दिवसभर का नव्हता अनिश? अरे याचे टेस्ट चालू होते ना. बोलणं झालं आमच्या फोनवर मध्ये. काका, एक सांगायचं होतं. काय रे? हॉस्पिटलचं बिल पे केल्याची रिसीट अजून आली नाहीये माझ्याकडे. अरे बापरे, एवढा मोठा खर्च आणि त्याची रिसीट नाही? हो ना. नाही म्हणजे अनिश असं म्हणाला की हॉस्पिटलचं सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे रिसीट उद्या मिळेल. हो, मग काय हरकत नाही. पण औषधं मिळाली ना सगळी? हो, एक मिनिट. हॅलो, हा डॉक्टर बोला ना. काय? अहो नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. बिल भरलंय आम्ही. काय? एक मिनिट होल्ड ऑन. एक मिनिट. अशोक काका, अनिशने हॉस्पिटलचं बिल भरलं नाहीये का? हे नाही केलं. हो, मला बोलायचं आहे. कशाबद्दल?
सॉरी, मी तुला सकाळी तू गडबडीत होतास तेव्हा फोन केला होता. इट्स ओके. झालंय बोलणं आपलं, परत परत तेच तेच बोलू नकोस. नीट बोलू शकतो का आपण अनिश? सध्या आपलं काही बोलणंच होत नाहीये, फक्त भांडणं होत आहेत. भैरवी, खूप दमलोय मी. दिवसभर खूप धावपळ झाली माझी. काय झालंय तुला अनिश? माझं काही चुकतंय का? काहीच नाही. तोच प्रॉब्लेम आहे भैरवी, तुझं कधी काहीच चुकत नाही. मग तुझंच कायम बरोबर असतं ना. तूच हुशार आहेस, तुलाच सगळं कळतं आणि घरातल्यांना तुझंच पटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या माणसाला जगातलं कोणाचंही पटायचं नाही, त्या माझ्या बाबांना तुझ्या एका म्हणण्यावर त्यांना सगळं पटायला लागलं. पण यात प्रॉब्लेम काय होतो माहिती का? मी चुकीचा ठरतो. बघ अनिश, असं काहीही नाही. असंच आहे भैरवी, असंच आहे ना. बघ ना, आपल्या दोघांमध्ये तूच हुशार आहेस, तूच नेहमी बरोबर असतेस. या घरात सगळ्यांना तुझंच ओपिनियन महत्वाचं आहे. मला कोणीच सिरियसली घेत नाही, कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही मला. माऊ काम होतं म्हणून आले. येऊ? ये ना बाळा, ये. काय झालं? माऊ स्कूलने युनिट टेस्टचं टाइम टेबल दिलंय, सो मला तुझी साईन हवी होती. प्लीज देशील? दे, मी करतो सही. तू कशाला? का माझी साईन नाही चालणार का? आता टीचरलाही माहिती आहे की या घरातले सगळे डिसिजन तुझी मावशी घेते, तुझा काका नाही. नाही काका, असं काही नाही खरंच. मग कसं आहे ग? दिवस रात्र जेव्हा तुझी मावशी ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तुमचा अभ्यास कोण घ्यायचं? कोण तुम्हाला शाळेत सोडायचं? कोण शाळेतून घेऊन यायचं? तुमचं टिफिन बॉक्स कोण अनिश! भरायचं? व्हॉट्स रॉंग विथ यू? टीचर का ओरडतोयस तू? आणि कर तू, सही कर तू, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मीरा, तू नंतर काकाकडून सही करून घे. हा, जा. काय वेड्यासारखं वागतोयस तू अनिश? हो. काय होतं हे आता? मी वेडा आहे. मीच वेड्यासारखा वागणार ना. मग मी एक सांगतो, जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करणार नाही ना तोपर्यंत शांत बसणार नाही. बघ आता, तुझ्यापेक्षा 10 पटीने पैसा कमवून दाखवतो. इतका पैसा आणि ना या घरात की तू बाबा सगळे फक्त मला इम्पॉर्टन्स देतील. आय विल बी द हेड ऑफ दिस फॅमिली नाव. अनिश, अनिश प्लीज ऐक, ऐक माझं जरा, शांत हो प्लीज. काहीतरी चुकतंय आपल्यामध्ये, काहीतरी मिसकम्युनिकेशन होतंय. एकदम चुकीच्या ट्रॅकवर जातोय. नाही भैरवी, नाही. आता फायनली मी करेक्ट ट्रॅकवर आलोय. आय वॉज नाईव्ह, आय वॉज एन इडियट, बट नाव आय एम स्मार्टर अँड वाइजर. बघ भैरवी, आता मी काय करून दाखवतो ते. अशोक काका, मी तुम्हाला काय विचारतोय? अनिशने हॉस्पिटलचं बिल भरलं नाहीये का? मला माहित नाही. मी माझ्या बाबांना 5 लाख रुपये दिले होते, ते त्याने हॉस्पिटलमध्ये भरायला नको होते का? अशोक काका, हॉस्पिटलमधून फोन आला होता मला. त्यांचं म्हणणं आहे की अनिशने फक्त 1 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये भरलेत. 4 लाख रुपये अजूनही भरायचे बाकी आहेत. बघितलं, ज्याची भीती होती ना तेच झालं. म्हणून मी अनिशला एवढे प्रश्न विचारत होतो मगाशी. नाही, हाय ना काहीतरी घोळ आहे. अनिशने स्वतः मला सांगितलं की त्यांनी पैसे भरलेत म्हणून. फसवलंय बाबा त्याने आपल्याला. अरे नाही, पण तुम्हाला कळत नाहीये का? साफ खोटं बोललाय तो आपल्याशी. काय म्हणाला? हॉस्पिटलच्या मध्ये पैसे भरलेत, रिसीट फक्त नंतर मिळेल कारण हॉस्पिटलचा सर्व्हर डाऊन आहे. किती खोटं बोलतोय तो. काय नाही, मी ना अनिशला आता पुरता ओळखून आहे.
त्याची नियतच खोटी आहे हो. तोंड सांभाळून बोल तुषार. अनिश माझा मुलगा आहे, माझा. तो चुकून सुद्धा बेईमानी करणार नाही आणि पैशाच्या बाबतीत तर नाहीच नाही. माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. तुमचे संस्कार तुमच्या मुलाने केव्हाच विकून खाल्लेत. सॉरी टू से काका, पण अशोक काका, सध्या अनिसचे जे काही पैशांचे गैरव्यवहार चालू आहेत ना, त्याची तुम्हाला काहीही कल्पना नाहीये. ते सगळं जाऊ दे हो. आत्ता मला हॉस्पिटलमध्ये 4 लाख रुपये भरायचे, त्याचं काय करू ते सांगा. नाही, काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी चुकतंय. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल माहीत होतच मला, पण तरी या संपूर्ण गोष्टीची जशी शहानिशा तुम्हाला करून घ्यायची तशी करा. अशोक कुणाला फोन करतोय? डॉक्टर फडणीसांना. 1 मिनिट, जर डॉक्टरांना फोन करताय ना तर फोन स्पीकरवर ठेवा, मला सुद्धा ऐकायचंय ते काय म्हणतायत. हॅलो. हॅलो, मी माझगावकर बोलतोय. अहो तुम्हालाच फोन करणार होतो मी. हे पहा, काहीही मदत लागली ना तरी प्लीज अगदी निसंकोचपणे सांगा. ओके. मदत? कसली मदत? अहो असं काय करता? अहो तुमच्या सुनेची तब्येत क्रिटिकल आहे असं अनिस म्हणाला. काय? हो. म्हणून तर इथल्या डॉक्टरांना मी सांगितलं की हा माझ्या मित्राचाच मुलगा आहे, 1 दिवस कन्सेशन द्या, उद्या संपूर्ण पेमेंट करेल तो. किती पैसे भरलेत त्याने? 1 लाख रुपये भरलेत, 4 लाख आउटस्टँडिंग आहेत.